घटना सीसीटीव्हीत कैद. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. सिडको परिसरातील खुटवड नगर येथे आयोजित घटसर्प व धनुर्वात लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर 16 वर्षीय श्रावणी अनिल पाटील ही एका मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली आणि काही वेळात तिला चक्कर आल्याने ती मेडिकलच्या पायऱ्यांवरून खाली कोसळली. तिच्या वडिलांनी तिला औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. श्रावणीच्या कुटुंबियांनी लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केला असून ती सकाळी पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मी विनोद साहेबराव मराठे. काल 24 तारखेला जी दुर्दैवी घटना झाली, श्रावणी अनिल पाटील जिचा मृत्यू झाला, तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं. कारण की सकाळी ती उठल्यानंतर तिने नाश्ता केला, तिच्या आईला, वडिलांना आणि भावाला दिला, स्वतः पण खाल्ला. असंही नव्हतं ती उपाशीपोटी गेली होती. लसीकरणाचे लोक घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं लसीकरण चालू आहे, तुम्ही येऊन जा. आणि त्यांनी ते लसीकरणासाठी बोलवलं. तर तिथं गेल्यानंतर लसीकरण झाल्यानंतर हार्डली ती 3-4 मिनिटाला रस्त्यातच कोलॅप्स झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या लसीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला बॉडीवर, तिचं लसीकरणाची एक्सपायरी डेट संपलेली होती का, मग तिचं ते देताना काही चूक झाली, हे पूर्ण चौकशी व्हावी. याच्या आधी पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न केला. काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला की ही पहिलीच केस आहे, परंतु असं नसून याच्या आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही 3री केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला. तर याच्यात NMCच्या कमिशनरने, CP साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी, कठोर कारवाई करण्यात यावी. मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं हे सगळी जांच व्हावी. आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला मृत्यूनंतरही तो दिसून येत होता. 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला. तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा. आणि याच्यापुढे ती लसीकरण थांबवून इमिजिएट त्याचं सक्षमक्ष केल्यानंतरच ते लसीकरण चालू करावे. यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये, एवढीच माझी विनंती. मात्र मेडिकलमध्ये श्रावणीला चक्कर आल्याने ती पायऱ्यांवरून पडतानाचे CCTV फुटेज महाराष्ट्र माझा न्यूजच्या हाती आले आहेत. माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.